एक महान भागवत भक्ताच भजन अर्थात नामस्मरण बंद करण्याचा एका दुर्जनाने केलेला असफल प्रयत्न। हो, ही कथा आहे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज या महान अशा भागवत भक्त संत महात्म्यांची। एके दिवशी ते शौचाच्या अपवित्र विधीला बसले असताना त्यांच्या मुखातून भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण चालू होतं। एक दुर्जन व्यक्ती तिथून चालला होता। तो तुकोबरायांना म्हणाला, महाराज, ही जागा शौचाची अपवित्र आहे आणि अपवित्र जागी तुम्हीच म्हणता देवाचं नाव पवित्र आहे, मग अपवित्र जागी पवित्र देवाचं नाव कसं घेता? तुकोबरायांनी सांगितलं, भल्या माणसा, मला समजतं ही जागा अपवित्र आहे आणि या अपवित्र जागी पवित्र देवाचं नाव घेऊ नये, पण काय करू, माझी जीभ अनावर आहे, ती देवाचं नाव सोडायला तयार नाही। तो दुर्जन व्यक्ती म्हणू लागला, महाराज, असं कसं होतं? जेव्हा जीभ आतमध्ये फिरते, दाताला लागते, ओठाला लागते, कंठाला लागते, दंतस्थ, ओठस्थ, कंठस्थ असे उच्चार असतात, जीभ हलूच देऊ नका ना। तुकोबरायांनी सांगितलं, हे काम भल्या माणसा तूच कर। तुकोबरायांनी आ केली, जीभ बाहेर काढली, त्या समोरच्या दुर्जन व्यक्तीनं जीभ हातात धरली, त्यामुळे जिभेची हालचाल होईना, जिभेचा स्पर्श ओठस्थ, कंठस्थ, दंतस्थ होईना, उच्चार बंद झाला, नामस्मरण बंद झालं, तुकोबरायांचं भजन बंद झालं। पण तुकोबरायांचं भजन बंद झालं, तुकोबरायांच्या जिभेचं नामस्मरण बंद झालं, पण पुढच्या क्षणी चमत्कार घडला। ज्या दुर्जन व्यक्तीने तुकोबरायांची जीभ धरली होती त्या व्यक्तीला तुकोबरायांचा जिभेचा स्पर्श झाला आणि परिणाम असा झाला, ज्या व्यक्तीनं तुकोबरायांचं भजन बंद व्हावं म्हणून जीभ हातात धरली, तोच दुर्जन व्यक्ती भजन करत उड्या मारू लागला, विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग। शेवटी तुकोबराय म्हणतात तेच खरं, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे। श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय।